नमस्कार मित्रांनो, फायनली BCA असो का BBA असो, कॅप 2 साठी जी अलॉटमेंट समोर येणार होती ती काल रात्री उशिरा आलेली आहे. BCA ची तर दुपारीच आली होती. मित्रांनो, नेमकी लिस्ट आपल्याला बघायची कशी? कारण अजूनही मुलांचे मेसेज मला सारखे येत आहेत की सर लिस्ट दिसते कुठे? तर मित्रांनो, सेम इथेच आपल्या कॅपमध्ये जेव्हा आपण जातो BCA आणि BBA साठी जेव्हा तुम्ही ओपन कराल, इकडे तुमचं अलॉटमेंट आहे, सगळं काही दिलेलं आहे बघा. चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस कॅप 2 ला तुम्ही जाल, ऍप्लिकेशन आयडी टाकाल, इथे डेट ऑफ बर्थ तुम्ही टाकाल, इमिडिएटली तुम्हाला इथे तुमचं अलॉटमेंट मिळणार आहे. चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस इथे. आता समजा तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट बघायचं असेल की कोणत्या इन्स्टिट्यूटचं काय, तर बऱ्याच मुलांना काय ना मोबाईलमध्ये फक्त कॅप 1 दिसतं, हे कॅप 2 साईडचं दिसत नाही. तर डेस्कटॉप मोडमध्ये याला टाका, तुम्हाला इथे सगळं काही इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट दिसेल. त्यानंतर मित्रांनो, BBA साठी जर आपण जातो, BBA साठी ही वेबसाईट आहे. इथे बघा एकच ऑप्शन आहे, प्रोव्हिजनल अलॉटमेंट. इथे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट मध्ये तुम्ही जाता, त्यावेळी इथे बघा कॅप 2, कॅप 3, कॅप 4 सगळे इथेच येणार आहे. मुलं म्हणतायत सर हे ओल्डच दिसतंय. ओल्ड दिसतंय कारण तुमच्या मोबाईलमध्ये फक्त कॅप 1 हेच फक्त म्हणजे हाच कॉलम दिसतोय, हा कॉलम दिसत नाहीये. तर त्याला डेस्कटॉप मोड मध्ये घ्या किंवा लॅपटॉप डेस्कटॉपवर ही लिस्ट चेक करा आणि आपलं अलॉटमेंट झालंय की याची खात्री करून घ्या. आता पुढचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला कॅप 1 थ्रू तुम्ही बेटरमेंट करून आलेत कॅप 2 मध्ये आणि कॅप 2 मध्ये जर कॉलेज लागलं असेल तर कॅप 1 चं कॉलेज गेलेलं आहे, कॅप 2 चं कॉलेज तुम्हाला घ्यावं लागेल. पहिल्या 3 मधलं जर कॉलेज असेल म्हणजे पहिल्या 3 प्रेफरन्स मध्ये कॅप 2 चं कॉलेज मिळालेलं असेल तर ते ऑटो फ्रीज होईल. चौथं, पाचवं, सहावं मिळालेलं असेल तर ते होल्ड करून तुम्हाला कॅप 3 मध्ये जाता येईल. आणि कॅप 1 मधून बेटरमेंट करून तुम्ही कॅप 2 मध्ये आला असाल आणि कॅप 2 मध्ये कॉलेज लागलं नसेल तर कॅप 1 चं कॉलेज होल्ड करून तुम्हाला कॅप 3 ला जाता येईल. एवढा सरळ सिंपल रूल आहे. ठीक आहे, म्हणजे ऍट ए टाइम एकच कॉलेज हातात ठेवता येतं, 2-2 कॉलेज हातात नसतात. म्हणजे कॅप 1 मध्ये मी बेटरमेंट केलं होतं, ते कॉलेज होल्ड आहे. कॅप 2 मध्ये सुद्धा मला कॉलेज लागलं, ते सुद्धा मी होल्ड केलंय. आता मी ठरवेल मला हे घ्यायचं की हे घ्यायचं. मित्रांनो, असं होत नाही. ऍट ए टाइम एकच कॉलेज घ्यावं लागतं. बेटरमेंट म्हणजे काय की मागच्या राऊंड मधलं कॉलेज मला आवडलं नाही म्हणून मी बेटरमेंटला आलो आणि मी चांगलीच कॉलेज इथे टाकली आहे, यांच्यापैकी कुठलंही कॉलेज लागलं तर माझं मागचं कॉलेज जाईल. एवढा साधा तो रूल आहे, प्लीज समजून घ्या. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील मित्रांनो, 9823782121 नंबर खाली आपल्याला दिसत असेल, व्हॉट्सअप मेसेज आपण करू शकता आणि आपले डाऊट्स क्लिअर करू शकता. चॅनलला इमिडिएटली सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि मित्रांनो, जसं मी सांगितलंय, पुढचे येणारे 3 ते 4 वर्ष NSG अकॅडमीची निश्चित तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांवर मदत होणार आहे. तर प्लीज कनेक्टेड राहा. थँक्यू व्हेरी मच गाईज. साइन ऑफ.